नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीचा आपला निकाल लागला. आता आपण या ठिकाणी चर्चा करूयात इयत्ता 11वीच्या ॲडमिशन प्रक्रिया संदर्भात डिटेलमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत. नेमकी काय प्रक्रिया आहे, कशा पद्धतीनं मित्रांनो ही प्रक्रिया होणार आहे, नोंदणी कशी करायची, त्याचबरोबर हे महत्त्वाचे टप्पे जे आहेत 11वीच्या ॲडमिशन प्रक्रियेमधले आणि हे ॲडमिशन प्रक्रियेमधले टप्पे पार करत असताना आपण नेमकी काय काळजी घेतली पाहिजे, या सगळ्या मुद्द्यांवरती डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. तर चला जाऊयात पटकन पुढे. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल चॅनलवर आपल्या आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, म्हणजे आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा मित्रांनो, इथे काही टप्पे आहेत 11वीच्या ॲडमिशनच्या अनुषंगाने. तर याच्यामध्ये पहिला मुद्दा जो आहे, 8 तारखेपासून 30 मे पर्यंत तुम्ही अर्ज नोंदणी करू शकताय आणि भाग 1 ऑनलाईन भरू शकताय. म्हणजे अजूनपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी भाग 1 भरलेलाच नाहीये किंवा तुमचं रजिस्ट्रेशनच केलेलं नाहीये, तर त्यानं या वेबसाईटवरती जाऊन, वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकताय 30 मे पर्यंत. आणि रजिस्ट्रेशन करून 2 भाग असतात मित्रांनो आपल्या या फॉर्मचे. तर त्याच्यातला एक भाग तुम्ही भरू शकताय. भाग 2 जो आहे तो प्रत्येक प्रवेश फेरीच्या आधी एडिट करता येतो आपल्याला. तर भाग 1 जो आहे तो तुम्ही भरू शकताय 8 ते 30 तारखेपर्यंत. त्याच्यानंतर 11 मे ते 13 मे यामध्ये तुम्हाला काय करायचं, तुमची शैक्षणिक पात्रता पडताळणी, त्याचबरोबर भाग 1 आणि भाग 2 जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे. भाग 2 11 ते 13 मेच्या दरम्यान. आणि त्याचबरोबर विविध प्रकारचे जे काही कोटे असतात, ज्याच्यामध्ये व्यवस्थापन, इन हाऊस आणि अल्पसंख्याक कोट्यासाठी 0 राऊंड आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही किमान 1 आणि कमाल 10 कनिष्ठ महाविद्यालयांची पसंती, म्हणजे तुम्हाला इथं काय करायचं आहे, 11 ते 13 मेच्या दरम्यान तुम्हाला भाग 2 भरायचा आहे. काय बाबा, पार्ट 2. आणि या पार्ट 2 मध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तुमचे जे कॉलेजेस आहे, तर याच्यामध्ये बघा, पहिली गोष्ट तुम्हाला तुमची शैक्षणिक पात्रता वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं भरायच्या आहेत. भाग 2 तुम्ही भरायला गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, तिथं तुम्ही सीट नंबर टाकलेला असेल तुमचा 10वीचा बोर्डाचा, तर तुम्हाला तिथं तुमचे मार्क ऑटोमॅटिकली तिथं तुम्हाला दिसतील. ओके, हा भाग 2 भरायचा आहे. आणि तो भरत असताना, तो भरल्यानंतर तुम्हाला कॉलेजचे पसंती क्रमांक, आता इथं कॉलेजचे पसंती क्रमांक 1 ते 10 पर्यंत. तर मित्रांनो, हे पसंती क्रमांक भरताना काळजी घ्यायची. तुम्हाला कन्फर्म ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावंसं वाटतं त्याचं नाव पहिल्या क्रमांकाला लिहा. आणि नंतर बाबा, या पहिल्या क्रमांकाच्या कॉलेजमध्ये जर मला ॲडमिशन नाही मिळालं, तर मग मला दुसऱ्या कॉलेजमध्ये मिळालं पाहिजे, त्या दुसऱ्या कॉलेजेसचं नाव. तर त्या पसंती क्रमांकाप्रमाणे मित्रांनो तुम्हाला ही नावं जी आहे व्यवस्थित टाकायची आहेत. 1 ते 10 पर्यंत तुम्ही नावं टाकू शकताय, कॉलेजची नावं सिलेक्ट करू शकताय तुमच्या जवळपासच्या. ओके, 1 ते 10 पर्यंत. मग तुम्ही 1 केलं, 2 केलं, 3 केलं, 4 केलं तरी चालतील. ओके, 5 केलं तरी चालेल. ओके, 6, 7, 8, 9, 10 केलं तरी चालेल. 10च्या वरती 11 जमणार नाही. त्याच्यानंतर 14 ते 15 मेच्या दरम्यान काय होईल, एक सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होईल. सर्वसाधारण त्या यादीमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांची नावं असेल, ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे, अशा सगळ्या विद्यार्थ्यांची नावं तुम्हाला इथं दिसतील. तर ही नावं तुम्ही चेक करायचे. तुमचा जो नंबर असेल, रजिस्टर नंबर आहे, तो व्यवस्थित टाकायचा आहे. तो टाकून चेक करायचं, तुमचं नाव तिथं दिसेल. त्याचबरोबर तुम्ही कुठल्या विभागामध्ये ॲडमिशन घेऊ इच्छिता, तुमची सगळी डिटेल मित्रांनो इथं दिसेल, सगळी डिटेल तुमची दिसेल. आणि ह्या नावाच्या डिटेल्समध्ये जर काही तुम्हाला असं वाटत असेल की काही बाबा बदल झालेले आहेत, चुकीच्या पद्धतीने माझं नाव आलेलं आहे, किंवा काही चुका जर वाटत असतील तुमच्या ह्याच्यामध्ये, तुमच्या फॉर्ममध्ये, तर तुम्ही इथं ते हरकत आणि दुरुस्तीचे संदर्भातले तुम्ही या ठिकाणी हरकत नोंदवू शकता की बाबा अशा प्रकारे एरर्स आहेत माझ्या फॉर्ममध्ये, काही जर का चुका असतील, काही हरकती असतील, तर त्या तुम्ही तिथं नोंदवू शकताय 16 मेला. ओके, या एका दिवसामध्ये या हरकती नोंदवल्यानंतर मग 17 मेला काही नाही बाबा, रिलॅक्स असाल सगळ्या गोष्टी. आणि 18 ते 19 मेच्या दरम्यान सर्वसाधारण गुणवत्ता यादी जी आहे ती जाहीर होणार आहे. आणि त्याचबरोबर व्यवस्थापन आणि इन हाऊस कोट्यासाठी 0 राऊंड वाटप. मग आता इथं व्यवस्थापन कोटा आणि इन हाऊस कोटा म्हणजे काय, ते पण आपण या ठिकाणी समजून घेऊयात. बघा, इन हाऊस कोटा म्हणजे काय, तो संस्था अंतर्गत कोटा आहे. म्हणजे कॉलेजेस जे आहे, ती जे एखादं कॉलेज जे आहे ते एखाद्या संस्थेने स्थापन केलेलं असतं, तर त्याचा तो कोटा आहे. तो नेमका कसा, उच्च माध्यमिक विद्यालय चालवणाऱ्या संस्थेने, जी संस्था आहे बाबा हे उच्च माध्यमिक विद्यालय चालवते 11वी 12वीचं, तर संस्थेने चालवलेल्या माध्यमिक शाळांतील त्याच परिसरातील 10वी उत्तीर्ण विद्यार्थी या कोट्याअंतर्गत प्रवेशासाठी पात्र असेल. म्हणजे ज्या एखादी शाळा असते 10वी पर्यंत आणि तिलाच जोडून 11वी 12वीचे वर्ग असतात, कॉलेज असतं, तर त्या कॉलेजमध्ये त्या कॉलेजमध्ये म्हणजे एखादी संस्था आहे, समजा ए ही संस्था आहे, ए या संस्थेने 10वी पर्यंतची शाळा आहे आणि 11वी 12वीचे वर्ग सुद्धा आहेत. तर या 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 10% जागा या 11वीच्या प्रवेशासाठी राखीव असणार आहे त्या कॉलेजमध्ये. ओके,
तर त्या जागांसाठी सुरुवातीला प्रवेश होणार आहे, त्या 10% जागांसाठी. ओके, तर इथं दिलेलं आहे, या कोट्याअंतर्गत सर्व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये 10% जागा राखीव असतील. त्याच संस्थेची त्याच परिसरातील इयत्ता 10वी वर्ग असलेली माध्यमिक शाळा नसेल, अशा उच्च माध्यमिक विद्यालयात हा कोटा लागू होणार नाही. एखादी शाळा, एखादं कॉलेज आहे, तर त्या कॉलेजमध्ये फक्त 11वी-12वीचेच वर्ग आहे, 1ली ते 10वी पर्यंत नाही, तर तिथं या प्रकारचा कोटा नसणार आहे. ओके, पुढचा बघा, उच्च माध्यमिक विद्यालयांना इन हाऊस कोट्यांमधील जागा प्रवेश प्रक्रियेची नियमित फेरी 2 संपेपर्यंत भरता येतील. ओके, तसेच प्रत्यार्पित करता येतील. तदनंतर रिक्त जागा प्रत्यार्पित करणे अनिवार्य असेल. अशा प्रत्यार्पित केलेल्या जागा परत करता येणार नाही. आणि पुढे दिलेलं आहे, शासकीय शाळा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांकरता 50% इन हाऊस कोटा लागू असेल. तर हा इन हाऊस कोटा आहे. आणि दुसरा बघा, व्यवस्थापन कोटा सुद्धा आपल्याकडे असतो, ज्याच्यामध्ये 5% जागा राखीव असतात. आणि अल्पसंख्याक कोटासाठी 50% जागा आहे, ज्याच्यामध्ये ख्रिश्चन, जैन, बौद्ध, मुस्लिम, शीख, फारसी इत्यादी धार्मिक अल्पसंख्याकिक व भाषिक अल्पसंख्याक असेल, तर अशा विद्यार्थ्यांसाठी या कोट्यामधून 50% जागा वगैरे आहेत. तर इथं दिलेल्या आहेत सगळ्या गोष्टी, त्यावरती आपण नंतर चर्चा करू. आता बाकी काही बघा तारखा आहेत. त्याच्यानंतर 19 मेला काय होणार आहे मित्रांनो, अल्पसंख्याक इन हाऊस आणि व्यवस्थापन कोट्यासाठी महाविद्यालयातील प्रवेश जाहीर होतील, महाविद्यालय निहाय प्रवेश जाहीर होतील. आणि रिक्त जागा महाविद्यालयाकडून प्रत्यार्पित करणं आवश्यक असेल नंतर हे प्रवेश झाल्यानंतर. 20 मेला काय होणार आहे, रिक्त जागा जाहीर होतील आणि पहिल्या फेरीतील विविध कोट्यातील जागा प्रदर्शित होतील. आणि 21 ते 22 मध्ये नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी, अर्ज भाग 1 मध्ये बदल, पसंती क्रमांक निश्चित, भाग 2 ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा परत 21 ते 22 मे या 2 दिवसांमध्ये होईल. आणि 23 ते 26 मे मध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की कनिष्ठ महाविद्यालय वाटप प्रक्रियामध्ये प्रवेश फेरी 1 या ठिकाणी इथं असेल. आणि तिच्या मार्फत मित्रांनो कॉलेजमध्ये जी ॲडमिशन प्रक्रिया आहे ती सुरू होईल 26 ते 28 मे मध्ये. म्हणजे प्रवेश निश्चितीसाठी बघा 23 ते 26 मध्ये काय होणार आहे, कनिष्ठ महाविद्यालय वाटप प्रक्रिया होणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थी यादी प्रदर्शित होईल. आपली विद्यार्थ्यांची जी यादी आहे, प्रवेश प्रक्रिया यादी 1 जी आहे ती प्रदर्शित होईल. आणि मोबाईलवर SMS द्वारे माहिती येईल. म्हणजे 23 ते 26 मेच्या दरम्यान तुम्ही पसंती क्रमांक निवडलेल्या 1 ते 10 मधल्या एखाद्या कॉलेजमध्ये जर ॲडमिशन होत असेल, तर त्या संदर्भातला तुम्हाला मेसेज येऊ शकतो मोबाईलमध्ये, किंवा तुम्ही वेबसाईटवरती जाऊन सुद्धा चेक करू शकताय की तुमचा नंबर एखाद्या कॉलेजमध्ये लागला आहे की नाही. तर ती यादी 23 ते 26 मेच्या दरम्यान ती जाहीर होईल. ओके, ती प्रक्रिया सुरू असेल. आणि 26 ते 28 तारखेमध्ये काय होईल, प्रवेश निश्चितीसाठी कागदपत्र पडताळणी. जर तुमचा प्रवेश निश्चित झाला असेल, एखाद्या कॉलेजमध्ये जर का तुमचं ॲडमिशन होत असेल, तुम्हाला समजलं मेसेजद्वारे किंवा वेबसाईटवरती जाऊन, तर तुम्हाला 26 ते 28 मेच्या दरम्यान तुम्हाला तुमचे कागदपत्र घेऊन त्या संबंधित कॉलेजमध्ये जायचं आहे. आणि त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ती जी काही फी असेल ती भरायची आहे. आणि तो अर्ज जो आहे तो तुमची फी भरून तुम्ही तुमचं ॲडमिशन प्रक्रिया जी आहे तुमची ती तुम्ही पूर्ण करू शकताय. ओके, आणि त्याचबरोबर तुम्हाला जर का प्रवेश नको असल्यास तो रद्द सुद्धा तुम्ही करू शकताय. आणि 19 मे रोजी प्रत्येक कॉलेज आपल्या रिक्त जागा ज्या आहेत त्या प्रदर्शित करतील. आणि कुठल्या कॉलेजमध्ये किती रिक्त जागा आहेत ते आपल्या लक्षात येईल. आणि त्यानंतर 30 मेला दुसऱ्या फेरीचं वेळापत्रक जे आहे काय असेल ते जाहीर होणार आहे. तर एकंदरीत ही सगळी प्रवेश प्रक्रिया अशा प्रकारे असणार आहे. यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल किंवा काही भाग जर समजला नसेल, तर तो तुम्ही चॅट बॉक्समध्ये विचारू शकताय. आजच्या चर्चेत इथेच थांबूयात. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.